हाय गाईज, कसे तुम्ही? आय होप सगळे मजेत असाल. तर गाईज हा ब्लॉग खूप आपला म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि आम्ही चाललो सगळे फिरायला. तर कुठे कुठे चाललो हे मला माहिती नाही आहे. तर या ब्लॉगच्या पुढे आपल्याला कळेल आपण कुठे कुठे जाणार आहे. आणि आम्ही तिकडून समागमसाठी सांगलीला जाणार आहे. त्यासाठी आम्ही 2 दिवस अगोदर निघालो आहे. त्यामुळे मग जाता जाता जेवढे आम्ही म्हणजे फिरता येईल तेवढे फिरणार आहोत. तर चला बघूया. गाईज मानसी काय बोलते बघा. जय महाराष्ट्र, हाय, गुड मॉर्निंग. आणि इकडे आमची दाखव ना गाडीवर बॅगा वगैरे ठेवले. दाखव ना. आणि काय बोलते तुम्ही माझ्या बाबूचा ब्लॉग बघायला तेव्हा तुम्हाला समजेल मी काय बोलली. आणि इथे आम्ही सगळे निघालो आहे. तर काय आता आम्ही एवढा लांबचा प्रवास करतोय म्हणून इकडे नारळ वगैरे पप्पा फोडत आहेत. कारण की गाडीचं काम पण होतं, मग तिला बनवून वगैरे आणली. तर मग आता एवढा लांब चालवले म्हणून पप्पा नारळ फोडत आहेत आणि बाकी सगळे येत आहेत. आम्ही निघणार 6 वाजता होतो, पण आत्ता आहे ना तुम्ही बघू शकता की 9:30 झालेले आहेत. तुमचा फोन घ्या. एकविरा माते की जय गणपती बाप्पा मोरया. आम्ही निघालो. तर गाईस सगळे बसलो. काय बोलशील ब्लॉग मध्ये? बोल ना काहीतरी. कुठे चाललोय? हा गाईज 12वीची एक्झाम आहे 10 तारखेला आणि हा भाऊ बघा आमच्यासोबत आलाय. जरा इकडे चेहरा दाखव. इकडे चेहरा दाखव. 1 हप्त्यासाठी बसल्या गाडीला अभ्यास करायला बॅग इन बुक बॅग वरती. तर गाईज आता आम्ही एक्सप्रेसला आलोय. आम्ही इकडे सिमरनी झोपली. वहिनी मोबाईल बघताय. आर्यन आहे, मम्मी वगैरे सगळे. आता मुंबई पुणे एक्सप्रेसला आहे आम्ही. आणि इकडे मी जुगाड बघा काय केलं. ऊन येतोय ना म्हणून असं कळलं. तर गाईज आता आम्ही गाडीत म्हणजे बसलो होतो ना तेव्हापासून आहे ना काही खाल्लं नव्हतं. नाश्ता करून आलेले सगळे. मेंदोडे खाल्लेले होते, पण जसे गाडीत बसतो तसं काही ना काय खायचं चालू होतं सगळे. तिला तर बाबा पहिला लागतं ते कसं मानसीला. म्हणजे आम्ही जसं गाडीत बसतो ना तसं आम्हाला काही ना काय खायला लागतंच लागतं. म्हणजे चालू पण बंद नाही ठेवायचा. अजून आम्ही एक्सप्रेसलाच आहोत. आणि मला तर एवढी भूक लागली आहे ना, शपथ जाम भूक लागली आहे मला. काही आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोय आणि आम्ही चाललोय दगडूशेठ लवाई गणपतीला पार पडायला. आणि नाटक करतो मला हे बघा. आणि मी इथे मस्त तयारी वगैरे केली. गणपतीच्या पाय पडायला चाललोय म्हणून. आता कधीपासून मी असा वेगळा सत्र घेऊन बसले, कारण मेकअप वगैरे काही नव्हतं केलं, फक्त स्किन केअर केला होता. तुम्हाला मी दाखवत्या परत एकदा. लागतोय तो. तर काहीच आता आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आणि आता आम्ही चाललोय गणपतीच्या दर्शनासाठी. तर काय आता आम्ही सगळे चालत चाललोय मंदिराकडे. त्या साईडला मंदिर बघू शकता. आता दर्शनासाठी चाललोय. तर काय आता आम्ही लाईनीमध्ये एवढे सगळे मागणे येत आहे. सगळे दर्शनासाठी चाललोय आम्ही. तर काहीच आताच आम्ही दर्शन करून आलो. तुम्ही मागे बघू शकता मंदिर आहे. आम्ही सगळ्यांनी दर्शन केलं. सुंदर दर्शन झालं. सगळे आता येतात. गर्दी एवढी नाही आहे, गर्दी आहे पण एवढी नाही. तर काहीच बघू शकता. तर उद्या गणपती येणार म्हणून एवढं सुंदर डेकोरेशन केलं आहे मंदिराचं. सगळे फोटो वगैरे काढत आहेत. खूप
सुंदर दर्शन झालं. सगळ्यात पहिला आम्ही दगडूशेठ हलवाईचा गणपतीचं दर्शन केलेलं आहे. काही टाईम आता उकडीचा मोदक घेतोय, जो मला आवडतो, तुम्हाला माहिती आहे खूप जास्त. इथं मोदक घेतलेत, मस्त गरम गरम खात आहेत. तर काय आता आम्ही गाडीत बसलो आणि आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट बालाजी. आणि मानसीने इकडे बुड्डी का बांधली आहे. दाखव मानसी. बुडिया इकडे इकडे. कॉटन कॅन्डी. काय आर्यन? कॉटन कॅन्डी. ओके. तर काय आता आम्ही बालाजीला पोचलो आहे. मागे तुम्ही मंदिर बघू शकता. आता आम्ही बालाजीला आलो आहे. बालाजीचं दर्शन करून आपण जेजुरीला जाऊया. आणि मगाशी पण आम्ही गणपतीच्या पाया पडायला गेलो दगडूशेठच्या इथे. तिथे पण आतमध्ये फोन अलाउड नव्हता, तर मग व्हिडिओ वगैरे नाही काढले. तर इथे पण फोन अलाउड नाही आहे. तुम्हाला मी बाहेरनंच दाखवेल. चला बघा, चाललो आम्ही सगळे मंदिरात दर्शन करायला. तर गाईज आता आम्ही जाऊ सगळे दर्शनाला. आणि तिथे मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे. आम्ही गणपतीच्या मंदिरात तिथे पण फोन अलाउड नव्हता, इथेही नाही आहे. तर दर्शन करून तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते. गाईज व्ह्यू बघा मागे किती सुंदर आहे ते बघू शकता. आणि गर्दी वगैरे नाही आहे, गर्दी काही नाही आहे एवढी. तर गाईज हे मंदिर आहे आतमध्ये. फोन अलाउड नाही म्हणून बाहेरनंच व्हिडिओ काढते. हे मंदिर आहे आतमध्ये आणि बाहेरचं परिसर पूर्ण मंदिर आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये. काहीच प्रसाद घेतला आणि आता आम्ही जातोय जेजुरीला. दर्शन खूप सुंदर झालं, म्हणजे एवढं. आणि गाईज जी तिरुपती बालाजींची जी मूर्ती होती तिच्यावर म्हणजे अशी नजरच हटत नव्हती. एवढं सुंदर, खूपच सुंदर दर्शन झालं. आणि एकदम आतमध्ये एकदम शांत आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि आता आम्ही जातो गाडीजवळ आणि तिथून डायरेक्ट आता आम्ही जाणार जेजुरीला. तर चला. आणि गाईज जे कोण अजून चॅनलला नवीन आले असतील तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाईज आता आम्ही बालाजीवरून निघालो. आता डायरेक्ट आम्ही जेजुरीला जाऊ. आम्ही दोघं मस्त शहानशे बसले. आता मम्मीला बसून आली. आणि आमची गँग. सर्वांची गाडी किंवा आमच्या डॉक्टर. गाईज माती कशी नाचते मला. गाईज माती बघा कशी नाचते. बोल रे जीवाचे आहे पुत्र नाही जमले करू. अरे बोल ना. हा तुम्हाला ना गाईज ब्लॉग मध्ये दिसतो शांत, पक्का हरामी आहे पक्का. तर गाईज आम्ही दत्त मंदिरला आलं नारायणपूरच्या. त्याचं दर्शन करून मग आम्ही जेजुरीला जाणार. मला माहिती नव्हतं की ते मंदिर पण इथे आहे. आता हे दर्शन करून मग आम्ही पुढे जाणार आहे. चला. हे बघा गाईज दत्त मंदिर. तर गाईज हा आतमधला परिसर आहे. तर गाईज हा मंदिर आहे. तर गाईज श्री दत्तांचं दर्शन करून घ्या सर्वांनी. आणि इकडे हा कुत्रा कधीपासून मागे फिरतोय आणि मला गाईज कुत्र्यांची खूप भीती वाटते.
आणि इकडे सगळं स्टॉल वगैरे प्रसादाचे आहेत आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललो. तर आज आमचं दर्शन खूप सुंदर झालं. आता आम्ही चाललो जेजुरी. चला तर काय आता आम्ही जेजुरीला पोचलो आणि आता चाललो आहे आम्ही गडावर दर्शनासाठी. तर चला आम्ही नवीन जेजुरीला आलो आहे, म्हणजे नवीन गडावर आलो आहे. हे सगळे चाललेत. पप्पाला दम लागतोय आणि आम्ही चाललो. चला तर आम्ही चाललोय दर्शनाला. तर आम्ही फायनली पोहोचलोय. दाखवते मी. हे बघा काहीच बघू शकता. फायनली पोहोचलोय. तर काय आम्ही दर्शनाला चाललोय. लाईन बघा आणि मी आणि इथे ही माणसे आहे. बाकी सगळे मागणे आहेत. आम्ही बोललो की गर्दी नाही दर्शन करून घेऊया. आम्ही दोघीच चाललोय. आम्ही दर्शनासाठी चाललोय. इकडे आले ते माणसं इकडे बघ. तुम्हाला माहिती आहे आम्ही कवडे आणि ते मंदिर. तर काही जेजुरीच्या मंदिरावरून व्ह्यू बघा कसला सुंदर येतो. इकडे सगळे जोड्यांनी सुद्धा आलेले आहेत आणि इकडे खूप सुंदर दर्शन झालं आमचं. आणि आता आमचे फॅमिली मेंबर यायचे बाकी आहेत, त्याच्यासाठी आम्ही थांबलो इकडे. तर काही इथे सगळेजण फोटो व्हिडिओ तेवढंच दर्शन बाकी आहे. आणि सगळे काहीच बघू शकता सोन्याची जेजुरी. तर काही आमची माणसे बघा फोटो काढते. फोटो काढते. तर काहीच बानुबाईचं मंदिर आहे, ते दर्शनासाठी आलो आहे आम्ही. तर काही गणपतीचं दर्शन करते माणसे बघा. फोटो वगैरे नाही चल. तर काहीच आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे पार्किंगमध्ये गाडी आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे. मी एकटी चालले पुढे पुढे, बाकी आहेत मागे आणि गाडी तिकडे त्या साईडला आहे. तर काहीच आता आम्ही निघालो जेजुरीवरून. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. हा बघा कसा बसलाय. तर काहीच आता आम्ही जेजुरीवरून निघालोय. पावचा त्यामध्ये पॅक करून ठेव. 5 रुपयाला येतो. अरे 5 रुपये घेतले 5. तर काही जी सगळी बघा आता आम्ही चाललोय जेजुरीवरून निघालोय. आता आम्ही उद्या कोल्हापूरला जायचं होतं आम्हाला, तर मग आम्ही आता रस्त्यात चालतोय. मग अर्धंगी जाऊन दुसरी हॉटेलमध्ये मग राहू. मग बाकीचा पुढचा प्रवास उद्या कंटिन्यू करू. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा ब्लॉग आपला उद्या पण कंटिन्यू होणार आहे. तर चला. तर आज मम्मी काय बोलते बघा. काय आला इकडे बघ. काय दर्शन चांगला झालेला आहे. काय गाईस पहिला गणपतीचा मग मम्मीची नक्कल करतोय अरे. कसं अरे लाजला तो. भविष्यवाणी इकडे. अरे इकडे बघ. असं नाही. पहिला काय झालं बघ बघितलं. पहिलं भानुबाई गणपती, मग भानुबाई, मग खंडेरायावरती. आता दर्शन आम्ही करताना खाली गणपतीचं मंदिर होतं, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट खंडेरायाच्या इथे गेलो. त्याच्यानंतर उतरताना आम्ही भानुबाईकडे आलो. असं हे सांगते गणपती चला पुढे कंटिन्यू. गणपती बाकीला नारळ दिला. आणि काही जे कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग आता येत राहतील. तुम्हाला मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलंय की नवीन नवीन ब्लॉग आपले कोणते कोणते येणार आहेत ते. तर चला. तर गाईज आता आम्ही साताऱ्यामध्ये पोचलो आहे
आणि आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहे. मागे हॉटेल आहे, आम्ही इकडे रूम घेतली आणि आम्ही थांबलो आहे. आता मग पुढचा प्रवास आम्ही उद्या करू. तुम्हाला मी रूम दाखवते कसं. आता आम्ही हॉटेल रॉयलमध्ये थांबलो आहे. बघू शकता मागे माझ्या आहे जिथे आर्यन वरती चढून बॅगा काढायला घेतल्यात, कारण की रिक्स कोण घेईल ना इथे ठेवून. आम्ही वरती असू, मग इथे गाडी असेल तर रिक्स कशाला घ्यायची, म्हणून आम्ही सगळ्या बॅगा चालवले. आणि सगळे काही सगळे एवढे थकलेत ना खूप जास्त. आणि कंटिन्यू ट्रॅव्हल्स करतो. जेजुरीला कंटिन्यू आम्ही 3-4 तासाची रनिंग केली. मग आता हॉटेलच भेटत नव्हतं, एवढं शोधत होतं, भेटतच नव्हता. मग आता एक कुठे भेटला आहे. खूप कंटाळा आला आहे. हवा काय होतं काय आला बॅगीने चल बोलतोय बघा. मी झाली स्वतःचीच बॅग घेऊन. गाईज हा आमचं हॉटेल आहे, हॉटेल रॉय. मला दाखवेल मी आतमधून कसं आहे ते. तर गाईज इथे आमचं रूम आहे. हां इथे आम्ही सगळ्यांना जेवायला बसलो. तर गाईला सगळेजण झोपले आता. तर गाईज आता आम्ही सगळेजण झोपले. तर आपण भेटूया उद्या सकाळी. बाबा हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप सगळे मजेत असाल. तर गाईचा साताऱ्यामधला आपला दुसरा दिवस आहे. तर आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करायला. तर चला, कारण की बाहेर खाली सगळेजण बॅग वगैरे ठेवत आहेत आणि मी आत्ता रेडी झाले म्हणून मी आत्ता खाली चालली आहे. तर चला गाईज, इथे मम्मी रूमची अवस्था आम्ही खराब केली म्हणून मम्मी सगळं रूम क्लीन करते आहे. आणि आता सगळ्या बॅगा वगैरे गेल्यात, आम्ही दोघीच राहिलो आहे. आता आम्ही दोघी जातो आहे खालती. तर भेटूया खाली जाऊन. तर गाईज मी आले खाली आणि आता बॅगा वगैरे ठेवत आहे. गाईज आम्ही सगळे नाश्ता करायला आलो. नाश्ता करायला आलो. गाईज वडा उत्सव, मेंदू वडा आणि तिकडे मिसळ पाव मागवली आणि खाते सर्व. गाईज या सर्वांनी खायला. आणि ही जी नुसती मस्त झाली इकडून तिकडून इकडून तिकडून. तर गाईज आता आम्ही जातोय. तर चाय नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही निघतोय ज्योतिबाला. तर गाईज आता आम्ही निघालोय ज्योतिबाला. दादाला हॉटेल नाही पटला जेवायला. हॉटेल येऊ नाही, तो रात्रीचा जेवलो तो नाही आवडला दादाला, तिखट केलेला. गाईज आम्ही आता घाटात आहे, ज्योतिबाला चाललोय. आणि सारखी सारखी बोलते व्हिडिओ घेतली म्हणजे ब्लॉग बनवते मी, पण काळजी आहे सर्वांना. बघा गाईज आम्ही गजरा घेतलाय. तर गाईज आमच्याकडे एवढे सिंगर आहेत तुम्हाला दाखवते. बघा मी बघा सिंगर बघा गाईज आमच्याकडे. आणि गजरे कसे लावून ठेवलेत घालायला. गुंगा बोला गाईज, गुंगा बोला. गुंगा बोलताना पण इकडेच आहे. ज्योतिबा पण आला आम्ही काल. खूप वरती आला. आली सोन्याच्या पावलानी कोल्यांच्या शिरावर तर काय आता आम्ही पोहोचलो फायनली ज्योतिबाला. समोर तुम्ही मंदिर बघू शकता. आणि इकडे मी आणि माणूस आणि माझी मम्मी गाडीत राहिली आणि मी प्रत पकडायला आली. तर गाईज आम्ही ज्योतिबा मंदिरमध्ये पोहोचलेलो आहे. सगळी आमची फॅमिली आणि इथे मी. गाई सर्वांनी दर्शन करून तर काय आता आमचं दर्शन वगैरे करून झालं आहे.
खूप सुंदर दर्शन झालं. आम्ही जिथेही जातो ना तिथे आम्हाला गर्दी नाही भेटत दर्शनाला. सुंदर दर्शन होतंय. आणि मंदिरचा परिसर बघू शकता. काही आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय गाडीजवळ. आता कुठे चाललोय आपण भावा? आता आम्ही पन्हाळा गडावर चाललोय. चला. त्याच्यानंतर मग अंबाबाईचं दर्शन करणार. महालक्ष्मीचं अंबाबाईचं दर्शन. करणार. त्याच्यानंतर आम्ही बाळूमामाच्या झाल्यानंतर कण्हेरी मठमध्ये जाणार. त्याच्यानंतर बघू म्हणजे अजून एवढंच म्हणजे जेवढं सांगितलं तुम्हाला दादानी तिकडे. आणि दादा आता महाराजांचं दर्शन करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावाचा फोटो काढूया आपण. ते काय टाइम चालू आहे पन्हाळगडला. मी पण येत आहेत. तर गाई तिथे आमचे पप्पा सोडा पित आहेत आमच्या मानसीला. सोडा एकदम शिळ. आणि त्याबरोबर मी इथे टॅक्सी घेते मानसीला जाऊ दे मग, कारण की ती शाणी आहे ना, खूप हुशार आहे. आणि दादासाठी काय करते ते गाडीजवळ काय करतात आपण बघूया. ते तो स्टिकर घेतला होता. तरी तो स्टिकर घेतला आहे चांग भल्याचं. ते लावत होते. बघूया लावलं आहे की नाही. हां ओके लावलं दादा. हा बघतोय कुठे लावायचं आहे ते. बघा हे घेतलं आहे आम्ही. खायचे हवी. नंबर प्लेटला पण गुलाल लावला आहे. इकडे लिंबू वगैरे ते ठेवत आहेत. आमची गँग ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर काहीच आता आम्ही निघालो ज्योतिबावरनं. आता आम्ही जाणार पन्हाळगडला. हे सगळे तर गाईज हा दख्खनचा व्ह्यू बघा तुम्ही. खाली पाडली तुम्ही ती नंबर आहे. इथंच ठेवा इथंच ठेवा. आम्ही शीट मागे खाल्ला माझा. ते काय आता मी पन्हाळगडावर पोहोचलोय. आणि आता बाबा आपण काय बघायला चाललंय धान्याचं अंबरखाना आणि अंबाबाई मंदिर सगळ्यात पहिला. आणि ती शाळेच्या मुलांची पिकनिक पण आलेली टूर सारी. तर काय तुम्ही बघू शकता. हाय गाईज. कुठे आलोय आपण? तर गाईज बघू शकता तुम्ही. किती सुंदर. तर गाईज धान्याचे कोठारे आहेत. तर गाईज आता आम्ही चाललोय इथे पन्हाळगडाच्या इथे एक शंकराचं मंदिर आतमध्ये. तर आम्ही तिकडे चाललोय. चला. तर गाईज इथे केवढी मोठी अख्खा रस्ता आहे खाली जायला. चला ना नको. नाही काय आहे याने? दिसत कसा काय क्लिप काढायला. बाव आहे इथं पहिल्याची बनवलेली जुन्या काळातली पूर्ण प्रॉपर. तर गाईज हे शंकराचं मंदिर आहे. आपण जाऊ दे पाय पडायला. आणि हा बाजूचा परिसर. चला दर्शन करून येऊया. तर गाईज शंकराचं मंदिर. चला आपण दर्शन करून येऊ. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची. तर गाईज शंभू महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची लास्ट भेट इथेच झाली होती. तुम्ही दर्शन करून घ्या. सगळे दर्शन करतो. तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर गाईज आता आम्ही जेवायला आलोय. पिठला भाकऱ्या आणि
इकडे बघू शकता. तर गाईज आता आम्ही इथे झुणका भाकर खायला बसलो पन्हाळ्याला. जागा नव्हती, आम्ही इकडे बसलो जंगलात. तर या जेवायला झुणका भाकर मस्त जेवण घेतो मग भेटूया आपण. तर गाईज आता आम्ही फायनली पोहोचलोय महालक्ष्मीला आणि मार्केट आहे पुढे मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवते. चला तर फायनली मंदिराजवळ पोहोचलोय. स्वच्छता कर्मचारी काय जाऊया आपण दर्शन, इथं मुख दर्शन आहे. तर काय आपलं दर्शन झालं, आम्ही मुख दर्शनच केलं कारण की खूप गर्दी आहे आणि आम्हाला जायचं बाळू मामाला. आम्ही मुख दर्शन केलं फक्त आणि आता चाललं बाळू मामाला. चला तर काय आम्ही फायनली पोहोचलो बाळू मामाला. तर चला तर काय इकडं दर्शनासाठी लाईन आहे, ते गेले पुढे, मी चालले मागणं आणि हा परिसर. तर गाईज फोटो काढण्यास मनाई आहे, तर आपण दर्शन करून मग भेटूया. तर गाईज इथे शिल्पाची मूर्ती आहे, तिचं दर्शन करूया. आमचं दर्शन झालेलं आहे, मस्त दर्शन सुंदर झालं. फोटो काढायला नाही भेटला आहे, तुम्हाला मी दाखवलं असतं. खूप सुंदर दर्शन झालं आणि इथे काहीतरी थोडंफार घेत आहे, ते घेऊन मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आणि गाईज जे कोणा चॅनलला नवीन आले असेल लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मी सांगते माझे DM मध्ये तुम्हाला माझी ID देते, लवकर जाऊन मला इंस्टाग्रामला फॉलो करा. चला बघूया. गाईजच्या माणसाला खेळणी हवेत, जिथे पप्पा खेळणी घेत आहेत. हे हवं आहे तिला ते रेल्वेवालं मी ते घेऊन आम्ही पुढे जाणार. इथे मिसळपाव घेतला, भूक लागली, सगळे चाय कॉफी पितात आणि मी नाश्ता करते मिसळ. बटुया खाऊन जातात. तर अजून आम्ही रस्त्यात इकडे अंगठ्या घालते माझ्या सोन्याच्या. काय या अंगठ्या घालते सोन्याच्या. बघू दाखव. जायचं तिथून नकली अंगठ्या घेतलेत, नकली थोडी. हे बघा माणसे. आणि तिने घेतलं ही गन, बलून गन, म्हणून ती इथे येऊन बसली आहे, बाकी काही नाही म्हणून तिथे बसली. तुम्हाला बघून ना माझे आर्यन काका झोपला. तुम्ही काट केला होता उठलेला, आता झोपून घेतला. तर काय आता आम्ही जेवायला थांबलो हॉटेलमध्ये. चला जाऊया जेवायला. इथे सगळेजण जेवायला भूक लागली आणि खालती बैठी पद्धत पण आहे, पण आम्ही वरती आलो. तर काही सगळेजण जेवायला बसले. या सगळ्यांनी जेवायला मीठ खाते. गाईस जेवायची वाट बघतो आम्ही. ऑर्डर केलं, खाया ऑर्डर केलं, वाट बघतो आणि सगळी कंटा आलाय खूप जास्त. काही जेवण आलेलं सगळ्यांचं झालं. तर काय आता जेवण घेतो मग भेटूया आपण. तर काय आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघतोय आता समागमसाठी. तर पुढचा ब्लॉग आपण समागमचे 5 दिवस झाल्यानंतर जो अर्धा ब्लॉग राहिलाय आपला तो नंतर आपण कंटिन्यू करूया. त्यासाठी ज्यांनी कोणी चॅनलला जो सबस्क्राईब केलं असेल लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. बाय. तर काहीच इकडे बघा आम्ही थंडी वाजायला लागली आहे आणि इकडे आपला आर्यन काल आपला मी तुम्हाला दाखवते. त्याने टोपी घातली होती लेडीजची म्हणून तो लपला याला. थंडी खूप आहे गाई सांगलीला, प्रचंड आहे. आणि आमचं भूत बघा, हे भूत इकडे बघ. थंडी वाजते.
आणि सगळा मी पॅकेज आहे आणि मी आतमध्ये टी शर्ट घातलंय आणि त्याच्यावरती स्वेटर घातलंय आणि टोपी टोपी घातलेली तर हाय गाईज. तर गाईज आपला हा जो ब्लॉग होता तो आपण मी नंतर बोललेलं की समागम झाल्यावर आपण कंटिन्यू करूया, पण काही पर्सनल इश्यूमुळे तो ब्लॉग आपण तिथेच एंड केला होता. तर गाईज हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणते ब्लॉग बघायचे तेही मला कमेंट करून सांगा. बाय बाय.